उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग 1,41,000 क्युसेकने विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। तर पंढरपुरात भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा। पुण्याच्या भोर तालुक्यातील आदिती पारठे हिची नासाला भेट देण्यासाठी निवड। जिल्हा परिषदेच्या शाळेत 7वीचं शिक्षण घेणारे आदिती पारठे नासा या अंतराळ संस्थेला भेट देणार। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भुसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच होणार। 1 सप्टेंबरऐवजी 26 ऑगस्टला पगार देण्यास राज्य सरकारची मंजुरी। गणेशोत्सवात आर्थिक कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारचा निर्णय। दिवाळीत दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 12 आणि 28% स्लॅब रद्द होणार। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशिया दौऱ्यावर। एस जयशंकर यांनी घेतली रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट। तर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान इत्यादी मुद्द्यांवर चर्चा। इस्लामाबादमध्ये पाकिस्तान आणि चीनच्या विदेश मंत्र्यांची बैठकीत सिपेक 2 बद्दल चर्चा झाल्याची माहिती। आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला दुबईत भारत पाकिस्तानचा सामना होणार। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार। भारत पाक सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही, भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट।